उन्हाळा स्पेशल आपण हलकी फुलकी आहाराची अगदी झटपट 20 ते 25 मिनटामध्ये ही थाळी बनवत असताना यामध्ये अगदी खिचडी भात थोडासा लपलपीत असा बनवलेला आहे. त्याचबरोबर सुकी भाजीमध्ये करडईची भाजी, त्याचबरोबर ट्रॅडिशनल पद्धतीचं हे शेंगदाण्याचं झिरकं बनवलेलं आहे. सलाडमध्ये टोमॅटो ठेवलेला आहे आणि अवघ्या 20 ते 25 मिनटामध्ये बनवून तयार होणारी ही थाळी पौष्टिकतेचा विचार करून बनवलेली आहे. त्यामुळे अशाच भरपूर टिप्स सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल. नमस्कार, मी कविता. कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा स्पेशल आपण उन्हाळी वाळवण्याच्या, समर ड्रिंकच्या, त्याचबरोबर वेगवेगळ्या पौष्टिकतेचा विचार करून आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करावा त्या रेसिपी पाहत आहोत. सुरुवातीला आपण कोणताही स्वयंपाक असला तरी त्याची सुरुवात ही कणिक मळण्यापासून करतो. तर सुरुवातीला आपण कणिक मळून घेणार आहोत. साधारणतः 3 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आपण हा स्वयंपाक बनवत आहोत. त्यानुसार आपण या ठिकाणी गव्हाची कणिक मळून घेत आहोत. गव्हाची कणिक मळून घेताना सुरुवातीला जेवढी जास्त छान अशी मळून घेता येईल तेवढी जास्त मळून घ्या, जेणेकरून आपण हा 25 मिनिटामध्ये स्वयंपाक करत आहोत. त्यामुळे ही कणिक भिजण्यासाठी जास्त वेळ मिळणार नाही. त्यामुळे जेवढी जास्त व्यवस्थित अशी मळता येईल तेवढी जास्त मळून घेतली की पटकन 10 मिनटं जरी कणिक भिजवून आपण ही याची चपाती बनवली तरीही त्या चपात्या मऊसूतच येतात. हे पहा, छान अशी मऊसूत आपण केलेली आहे. 10 मिनटासाठी बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर खिचडी भात शिजण्यासाठी ठेवूया. आता या ठिकाणी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे, जिरं, हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि लसूण टाकताना मी नंतर खमंग फोडणी देणार आहे, त्यावेळेस टाकणार आहे. तुम्ही नंतर फोडणी देणार नसाल तर या स्टेलला लगेच तेलामध्ये टाकले तरीही चालेल. अगदी पाव चमचा हळद टाकलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि कोथिंबीर मी सर्वात शेवटी टाकणार आहे. खूप सारं पाणी टाकून उकळी आणण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण 1 वाटी या ठिकाणी तांदूळ घेतलेला आहे, इंद्रायणी तांदूळ, आणि त्यासाठी अर्धी वाटी या ठिकाणी मूग डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर पाण्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पाणी छान असं गरम झालेलं आहे, त्यामध्ये हा आपण तांदूळ आणि डाळ टाकणार आहोत. आता या ठिकाणी खिचडी भात छान असा लपलपीत थोडासा पातळ असा बनवायचा आहे मला, त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण या ठिकाणी मोजून घेतलेलं नाही, अंदाजेच खूप जास्त टाकले. परंतु तुम्हाला जर थोडीशी घट्टसर बनवायची असेल तर तुम्ही 1.5 वाटी डाळ आणि तांदूळ मिळून 1.5 वाटीसाठी तुम्ही 3 ते 4 वाटी टाकू शकता. त्यानंतर आपण भात जवळपास शिजून होत आलेला आहे, तोपर्यंत आपण तुपाची खमंग फोडणी देऊया. या ठिकाणी तुपामध्ये मी या ठिकाणी लसूण टाकलेला आहे, लाल सुकी मिरची टाकलेली आहे आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे. छान असं लसूण लालसर रंगावर तळून घेऊन आपण ही खमंग फोडणी या भातावर देणार आहोत. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, भातावर झाकण ठेवताना पूर्ण झाकण ठेवू नका, नाहीतर भातातील जे पाणी आहे ते सर्व ओतू जाऊ शकतं. त्यासाठी अधूनमधून ते झाकण मी काढत राहिलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असा आपला हा भात शिजवून तयार होत आलेला आहे आणि भाताला रंग परफेक्ट आलेला आहे. खूप जास्त हळदही टाकायची नाही, खिचडी भाताचा रंग अशा पद्धतीचाच असायला पाहिजे. त्यानंतर आपण जी खमंग फोडणी करून घेतलेली आहे ती खमंग फोडणी आपण यावर टाकणार आहोत. हे पहा, छान असा लपलपीत आपला हा खिचडी भात या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे आणि खमंग फोडणी यावर टाकल्यानंतर हा भात चवीला आणखीनच छान लागतो. रात्रीच्या जेवणामध्ये हलका फुलका आहारामध्ये हा खिचडी भात अगदी जेवणाची लज्जत वाढवणारा तयार होतो. ही खमंग फोडणी आपण यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स केल्यानंतर गॅस बंद करणार आहोत आणि झाकण ठेवून हा खिचडी भात असाच ठेवणार आहोत. थंड झाल्यानंतर आणखीन घट्टसर हा खिचडी भात होत असतो. हे पहा, छान परफेक्ट असा आपला रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने खिचडी भात थोडासा लपलपीत असतो अगदी त्याच पद्धतीचा आपला या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. आता या ठिकाणी खिचडी भात तयार झालेला आहे. आता आपण भाजी करण्यासाठी घेऊया. या ठिकाणी सुकी करडईची भाजी करत आहोत. त्यासाठी या ठिकाणी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा जिरं टाकायचं. आता तुम्ही आहारमध्ये जेव्हा समावेश करतात त्यावेळेस हलका फुलका आहार जरी आपण म्हटलं तरी एक व्हिटॅमिन्सने युक्त अशी भाजी ही असायलाच हवी. त्यासाठी आपण या ठिकाणी करडईची भाजी या ठिकाणी घेतलेली आहे, कारण मेथीची भाजी जेव्हा आपण रात्रीच्या वेळेस जेवणासाठी वापरतो त्यावेळेस पित्ताचा वगैरे त्रास होऊ शकतो. त्यामुळे मेथीची वगैरे किंवा पालकाची भाजी न घेता या ठिकाणी करडईची भाजी मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली होती, त्यानंतर ती कापून घेतलेली आहे. त्यानंतर आपण ही करडईची भाजी यामध्ये टाकत आहोत.
3 लोकांच्या दृष्टीने आपण हा स्वयंपाक बनवत आहोत, त्या दृष्टीने आपण ही करड्याची भाजी देखील तेवढ्याच क्वांटिटीमध्ये बनवत आहोत। या ठिकाणी तेलामध्ये ही करड्याची भाजी छानशी परतवून घ्यायची, म्हणजे तिला पिवळा रंग येत नाही, छान असा हिरव्या रंगावर ही करड्याची भाजी तयार होते। ही पहा, छान अशी आपण तेलामध्ये 1 ते 2 मिनिटासाठी व्यवस्थित अशी परतवून घेतल्यानंतर ती 50%च होते। त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहोत। अगदी लहान साईजचा 1 चमचा आणि वरती पाव चमचा एवढं मी मीठ टाकलेलं आहे। मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। शक्यतो पालेभाज्या करत असताना पालेभाज्या तेलामध्ये व्यवस्थित अशा परतवून घेतल्यानंतर त्या क्वांटिटीला कमी होतात आणि त्यानंतरच मीठ टाकायचं, म्हणजे मिठाचा अंदाज अजिबातही चुकत नाही। कारण अगोदर परतवण्या अगोदरच्या भाज्या असतात त्या खूप जास्त वाटतात आणि आपण मीठ जर टाकलं तर आपल्या मिठाचा अंदाज चुकू शकतो। गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी केलेला आहे। झाकण ठेवून भाजी शिजत आहे, तोपर्यंत आपण त्यासाठी चटणी तयार करूया। या ठिकाणी हिरवी मिरची त्याचबरोबर शेंगदाणे घेतलेले आहे, व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। आता या ठिकाणी आपल्याला शेंगदाण्याचं झिरकं देखील करायचं आहे। काही भागामध्ये त्याला शेंगदाण्याचं पिठलं असं देखील म्हणतात। ते करण्यासाठी देखील शेंगदाणे मी यामध्ये एकाच वेळेस दळून घेणार आहे। अगोदर सुका मसाला करडईच्या भाजीसाठी काढून घेणार आहे आणि त्यातच थोडंसं पाणी टाकून अगदी घट्टसर शेंगदाण्याचं झिरकं करण्यासाठी मसाला वाटून घेणार आहे। हे पहा, छान असं आपण सुकं वाटण करून घेतलेलं आहे, ते आपण यामध्ये टाकणार आहोत आणि करडईची भाजी व्यवस्थित अशी मध्यम ते मोठ्या आचेवर 2 ते 3 मिनिटं परतवून त्यावर झाकण ठेवून गॅस बंद करणार आहोत। या ठिकाणी करडईची भाजी आपली तयार झालेली आहे। आता या ठिकाणी आपण शेंगदाण्याचं झिरकं करण्यासाठी थोडासा मसाला ठेवलेला आहे, त्यामध्ये पाणी टाकून तो घट्टसर मसाला वाटून घेणार आहोत। या ठिकाणी खिचडी भात तयार आहे, करडईची भाजी तयार झालेली आहे। आता शेंगदाण्याचं झिरकं आपण करून घेणार आहोत आणि उन्हाळा आहे, तोंडी लावण्यासाठी तुम्ही चटणी बनवू शकता, पापड भाजून घेऊ शकता, श्रीखंड वापरू शकता किंवा आणखीन सलाडमध्ये देखील तुम्ही यूज करू शकता। या ठिकाणी मी सलाडमध्ये टोमॅटो ठेवणार आहे, तर या ठिकाणी कोवळ्या दुधाची वडी देखील स्वीटमध्ये ठेवणार आहे। आता या ठिकाणी शेंगदाण्याचं झिरकं करण्यासाठी तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान परतवल्यानंतर जिरं टाकलेलं आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा हलकासा छान असा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये हळद त्याचबरोबर कढीपत्ता टाकलेला आहे। त्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतलेला होता तो मसाला यामध्ये टाकायचा आणि 3 ते 4 मिनिटं अगदी व्यवस्थित असा हा परतवून घ्यायचा, जेणेकरून व्यवस्थित असा परतवला की शेंगदाण्याचं झिरकं चवीला खूप छान असं लागतं। त्यानंतर गरम पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर मिक्सरचं भांडं आपण गरम पाणी टाकून क्लीन करून घेतलेलं होतं आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि सर्वात शेवटी सर्व करण्या अगोदर आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकणार आहोत। या ठिकाणी एक उकळी आली की छान असं 5 मिनिटासाठी मंद गॅसवर ठेवायचं। या ठिकाणी शेंगदाण्याचं झिरकं आपलं तयार झालेलं आहे, सर्व पदार्थ तयार झालेले आहे। आपण गरमागरम एका ताटामध्ये सर्व करत आहोत। रेसिपी करून पहा, कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। सबस्क्राईब केल्यामुळे आठवड्यातील 6 दिवस येणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील। खूप दिवस झाले आपण पारंपरिक अशी पदार्थांची थाळीच यूट्यूबवर शेअर केलेली नव्हती, त्यामुळे म्हटलं चला आज आपण रोजच्या जेवणासाठी मी जी थाळी बनवणार आहे तीच शेअर करूया। त्यामुळे ही थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर कविता किचनचा कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तो घेऊ शकता। वेळात वेळ करून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।